slow up, no I don't take shit. I got no love for the fakeness. If you wanna play tough and wanna hate this, I'll always show up. I don't ever slow up, no I don't take shit. I got no love for the fakeness. If you wanna play tough and wanna hate this, I'll always show up and make a statement. I don't ever slow up, no I don't take shit. I got no love for the fakeness. If you wanna play tough. नमस्कार, मी मनीष पाटील, क्रिकेट समालोचक. सर्व क्रीडा रसिकांचं मनपूर्वक स्वागत करतोय नव्या आणि ताज्या पॉडकास्टमध्ये, ज्याचं नाव आहे AK स्पोर्ट्स अँड इव्हेंट प्रस्तुत टेनिस क्रिकेटची दुनियादारी. म्हणतात ना, नशिबावर काहीच चालत नाही, सर्व काही तुमच्या कष्टावर अवलंबून आहे. आणि तेच कष्ट सातत्यानं लहानपणापासून ज्याने घेतलं आणि एक यशस्वी कॅप्टन म्हणून ज्याची ओळख त्यांनी कमवलेली आहे, असे फायटर जेट योगेश पेंडकर यांच्याशी आपण आज सहज चर्चा करणार आहोत. तर योगेश, आपलं मनपूर्वक स्वागत आहे. थँक्यू. योगेश, कसं वाटतंय, वेगवेगळ्या मुलाखती तुम्ही दिलेल्या आहात आणि आता तुम्ही AK स्पोर्ट्स अँड इव्हेंट प्रस्तुत या टेनिस क्रिकेटच्या दुनियादारी पॉडकास्टमध्ये आलात? खूप चांगलं वाटतंय आणि मोस्ट ऑफ आता जे पॉडकास्ट होतात ते हिंदीमध्ये होतात, तर मराठीमधून देताना खूप मजा येईल. तर हे जे सीझन आहे रबर बॉलचं, तू खेळलास? नाही, मी रबर बॉल मोस्ट ऑफ खेळत नाही, कारण रबर बॉलसाठी खूप लांबून प्रवास करून यावं लागतो आणि रबर बॉल मोस्ट ऑफ खेळतच नाही मी, त्यामुळे तेवढं इंटरेस्ट येत नाही. डेली रुटीन कसं चाललंय? बिझी एकदम. 4 महिन्यांचा ब्रेक कसा एन्जॉय करतोय? फॅमिली, फिटनेस आणि जॉब हे सोडून काहीच नाही. जॉब फुल टाइम? हो. जॉब प्रोफाईल? मी एक BE केमिकल इंजिनियर आहे आणि ॲज अ असोसिएट मॅनेजर म्हणून लक्ष्मी ऑर्गॅनिकमध्ये आहे. म्हणजे नोकरी सांभाळून क्रिकेट खेळताय आणि मला असं वाटतंय की तुमचे जे बॉस असतील ते देखील आनंदी असतील की आमच्याकडे जो काम करणारा एम्प्लॉई आहे तो पूर्ण भारतभर यशस्वी कॅप्टन म्हणून ओळखला जातो. तर कंपनीचा रिस्पॉन्स? नाही, खरं तर मी नशीबवान आहे की मला एवढी चांगली कंपनी मिळाली आणि माझे बॉस जे आहेत ते मला एवढे हेल्प करतात. HR डिपार्टमेंट असेल किंवा आमचा टॉप मॅनेजमेंट असेल, ते सुद्धा मला खूप हेल्प करतात. त्यामुळे मी ते लकी असण्यापेक्षा मी लकी आहे की मला एवढी चांगली कंपनी मिळाली आणि मला चांगले कलीग मिळाले. पूर्ण महाराष्ट्राचा आढावा घेतला तर रायगडमध्ये जास्तीत जास्त खेळाडू मॅन्युफॅक्चर होतात असं समज प्रत्येकाचा आहे. तर जेव्हा तुम्ही एंट्री केली या क्रिकेटच्या क्षेत्राकडे, तेव्हा रायगडचं क्रिकेट कसं होतं? मी जेव्हा क्रिकेटमध्ये एंट्री केली तेव्हा मुंबई आणि पुण्याचंच राज्य होतं. नंतर हळूहळू रायगडमध्ये क्रिकेट वाढत गेलं, ग्रामीण क्रिकेट चालू झाले, मग प्लेयर्स यायला लागले आणि त्यानंतर रायगडमध्ये क्रिकेटचे प्लेयर्स खूप यायला लागले आणि चांगले परफॉर्म पण करायला लागले ओपन क्रिकेटमध्ये. याच्या आधी रायगडमध्ये फक्त रायगड हाफ आणि ओपन हाफ व्हायचा, पण आता रायगडमध्ये ओपन हाफ पण होतात आणि रायगडचे प्लेयर्स ओपनच्या प्लेयर्ससोबत कम्पीट पण करतात. कॉम्पिटिशनचा आपण उल्लेख केला, तर ते खरं कॉम्पिटिशन तुम्हाला केव्हा जाणवलं? कॉम्पिटिशन म्हणजे क्रिकेटमध्ये कॉम्पिटिशन आहेच. म्हणजे प्रत्येक टीमचे वर्ष येतात. एक वर्ष डिंगडॉंग चांगली खेळते, एक वर्ष रायगड कमवते, एक वर्ष विनर्स होती. तर अशा टीम्स येतच राहतात. कॉम्पिटिशन तर क्रिकेटमध्ये आहेच. आम्ही आता जे क्रिकेटर खेळतात, नंतर येणाऱ्या क्रिकेटर्समध्ये पण ते कॉम्पिटिशन आहेत. मग स्टार्टिंग डेजला जेव्हा तुमची एंट्री झाली, तेव्हा ते कॉम्पिटिशन तुमच्यासाठी सोपं होतं की लगेच एंट्री झाली आणि तुमचा परफॉर्म चांगला राहिला? आणि माझ्यासाठी खूपच कॉम्पिटिशन होतं. ज्यावेळी मी टेनिस क्रिकेटमध्ये आलो तेव्हा माझ्या गावच्या टीमकडून खेळायचो आणि माझ्या गावामध्ये टुर्नामेंट्स व्हायची. ते नाईट टुर्नामेंट असते, तर मोस्ट ऑफ वेळी मुंबईचीच टीम खेळायची. तेव्हा ते सगळे टॉपचे इकडचे प्लेयर्स यायचे, त्यांना आम्ही बघायला जायचो आणि मुंबईचं त्यावेळी राज्य होतं क्रिकेटवर. मग हळूहळू पुण्याचे प्लेयर्स येऊन खेळायला लागले. मग डिंगडॉंगची टीम यायला लागली. तेव्हा मग मला असं समजायला लागलं की नाही, मुंबईचे सोडून बाकीचे पण प्लेयर्स आहेत म्हणून. आणि मग मी सुद्धा वरून खेळायला लागलो. मग गावाच्या टीममधून खेळायला लागलो आणि त्यानंतर हळूहळू ओपनमध्ये जायला लागलो. तेव्हा चांगल्या टॉपच्या बॉलर्सला रन्स करायला लागलो. मग मला जेव्हा डिंगडॉंगचे नाव जुनं होतं, मग नंतर प्रत्येक 11 झालं. मग प्रत्येक 11मध्ये मला घेतलं. मग 1-1.5 वर्ष तर टीममध्ये मला जागाच नव्हती, कारण एवढे 11च्या 11 प्लेयर चांगलेच होते. त्यामुळे आमच्या टीममध्येच कॉम्पिटिशन खूप होती की कोणाला जागा भेटणार. तर 11चे 11 चांगले होते, पण एखाद दुसरा प्लेयर जॉबमुळे त्यांनी सोडलं, मग मला चान्स मिळाला. म्हणजे वेळ लागला पण संधी मिळाली. हो, नक्की. आजच्या काळाचा विचार केला, 2025चा विचार केला, तर तुम्हाला आदर्श मानणारे कित्येक क्रिकेटपटू आहे. म्हणजे तुम्हाला फॉलो करतात, तुमची कॅप्टन्सी त्या क्रिकेटपटूंना आवडते, तुम्ही खूप चांगलं लीडरशिप निभवता. तर जेव्हा तुम्ही स्टार्ट केलं होतं क्रिकेट, तेव्हा कोणाला फॉलो करायचे किंवा कोणाचा खेळ तुम्हाला पसंत होता? मी जेव्हा फॉलो केलं तेव्हा मोस्ट ऑफ तर
मी मुंबईचे चंद्रप्रसादांना कॅप्टनशिप करणं बघायचो आणि नंतर पुण्याचे आले तेव्हा सँडी जगताप होते. सँडी जगताप नंतर अफजलभाई आले. मला हे मोस्ट ऑफ 3-4 कॅप्टन माहीत होते. योगेश पेणकरच्या स्वभावामध्ये फरक पडलाय? स्वभाव म्हणजे मी बाहेर एकदम नॉर्मलच असतो. हसतच असतो. पण ग्राउंडमध्ये मी जेव्हा उतरतो तेव्हा मी एकदम फोकस्डच असतो. त्यामुळे ग्राउंडवर मी कधी थट्टा-मस्करी करत नाही. फायटर जेट ही उपाधी मिळाली आणि ती उपाधी मिळवण्यासाठी कष्ट तर तुम्ही 100% केलं असेलच. तर ती स्पर्धा नक्कीच प्रेक्षकांना ऐकायला आवडेल, ज्या ठिकाणी तुम्ही अक्षरशः म्हणजे धूम तुमची मैदानामध्ये होती. मी जेव्हा नवीन-नवीन क्रिकेट चालू केलं जेव्हा रोहा, अलिबाग, पालीला एवढ्या मर्यादितच क्रिकेट खेळायचो आणि अलिबागमध्ये मोस्ट ऑफ ओपनच्या टुर्नामेंट्स होते तेव्हा मी पंकज जाधवच्या टीममधून जास्त जायचो खेळायला. तेव्हा तिथे सगळ्याच टुर्नामेंट्समध्ये चांगली बॅटिंग करायचो. एक स्पर्धा व्हायची सातसोलीला. काय ते गावाचं नाव मला आठवत नाही. तर तिथे मी चांगली फलंदाजी केली. मग तेव्हा मला संदीप जगेनी फायटरचे ते नाव दिलं होतं. संदीप जगे लेजेंडरी कमेंटेटर आहेत आणि त्यांचं नाव देण्याचं समर्पक उदाहरण तुम्ही त्या स्पर्धेत 100% सादर केलं असेल, तेव्हाच मला ते नाव मिळालं. तर तो प्रवास तुमचा चालू झाला आणि त्यानंतर मग तुम्ही मागे वळून पाहिलं नाही. तर खरा योगेश पेणकर म्हणजे त्या स्पर्धेत तुम्ही चांगला खेळ खेळलात. पण तो भरवशाचं दुसरं नाव म्हणजे योगेश पेणकर अशी स्पर्धा कोणती होती? आम्ही जेव्हा नवीन डिंगडॉंगमध्ये एंट्री केली तेव्हा कामनला 3.5 लाख रुपये प्राईज होतं. त्यावेळी मी पहिलीच डिंगडॉंगमध्ये नवीन एंट्री केली होती. तर त्यावेळी आम्हाला कणकवलीचे जे स्पॉन्सर आहेत आमचे ते कामनला घ्यायला तिकडून गाडी घेऊन आले होते 2 आणि कामनला मी बॅटिंगला गेलो तेव्हा बॉलर्सने मला 4 यॉर्कर टाकले होते. तर मी त्यातले 3 डॉट झालो होतो आणि एक मागे बाउंडरी गेली होती. तर मला आम्ही तिथे क्वालिफाय झालो आणि तिथून कणकवलीला दुसऱ्या दिवशी खेळायला जायचं होतं. तर मला कामनवरून एक्सप्रेसच्या फुटबॉलला जाईपर्यंत स्पॉन्सर बोलत होते अफजलभाईंना, की मला हा प्लेयर नकोय म्हणून मला तू दुसरा प्लेयर दे. तर तिथे मी बॅग पण घेतली होती. तेव्हा अफजलभाई बोलले, की तो काय माझ्या घरचा किंवा माझा रिलेटिव्ह नाही त्यासाठी टीममध्ये घेतलाय. तो एक चांगला प्लेयर आहे म्हणून घेतलाय. तू जाऊन घेऊन तर बघ. आणि मग मी तिथून कणकवलीला गेलो आणि त्या टुर्नामेंटमध्ये मला मॅन ऑफ द सिरीज मिळाली होती. तिथपासून खरं प्रोफेशनल क्रिकेटला माझ्या उंची भेटली. प्रसिद्धी मिळाल्यानंतर तुमच्या जी खडतर प्रवासाची चर्चा कधी-कधी लपून जाते आणि तेच या ठिकाणी पाहायला मिळालं. आज योगेश पेणकर यशस्वी आहेत, पण त्या यशामागे जे स्ट्रगल आहे, जी मेहनत आहे, जो संघर्ष आहे, ते आज आपण जाणून घेणार आहोत. तर एकंदरीत आज आकड्यांवर आपण जास्त बोलणार नाही आहोत. आपण या पॉडकास्टमध्ये तुमच्यातले जे गुण आहेत, त्यांची चर्चा करणार आहोत. तुमचा जो व्हिजन आहे, त्यावर आपण फोकस करणार आहोत. जेव्हा एक्झिबिशन मॅच असते, ठाणे व्हर्सेस रायगड ऑर एल्स ठाणे वर्सेस रेस्ट ऑफ इंडिया, रायगड वर्सेस रेस्ट ऑफ इंडिया. तर या लढतींकडे तू कसा पाहतोस? नाही, इथे जेव्हा आपण एक्झिबिशन मॅच खेळतो तेव्हा आपण रायगडला रिप्रेझेंट करत असतो आणि पूर्ण रायगडचं लक्ष लागलेलं असतं त्याकडे. कारण मीच नाही, सगळे रायगडचे जेवढे प्लेयर्स असतात स्टार, ते सगळेच स्वतःचं बेस्ट देण्याचा प्रयत्न करतात तिथे आणि ती मॅच ॲज अ रायगडमध्ये राहणारा प्लेयर म्हणून खूप महत्त्वाची असते. मग ते समोर रेस्ट ऑफ इंडिया असो किंवा ठाणे असो, तर प्रत्येक प्लेयर तिथे चांगलाच देतो आणि आपण जिंकलो की आपल्या जिल्ह्याचं पण नाव होतं. त्यासाठी आम्ही खूप मेहनत करतो त्या मॅचसाठी. नेतृत्वामध्ये फरक पडतो कारण आपण एका व्यावसायिक क्रिकेटला लीड करत असतो आणि अचानक एक रायगडला आपण रिप्रेझेंट करतोय, लीड करतोय, तेव्हा नेतृत्वामध्ये फरक पडतो. नाही, फरक असा पडत नाही कारण जे प्लेयर रायगडच्या टीममधून खेळतात, ते ओपनला पण खेळत असतात. त्यामुळे कोणाची काय क्वालिटी आहे हे बघितलेलंच असतं. पण त्यातून पण जेव्हा नवीन तरुण खेळाडू येतात, तर ते प्लेयर्स जेव्हा मी जातो खेळायला, तेव्हा ऑलरेडी आमचे मॅनेजर असेल, विशाल जितेकर टीमचं मेंटॉर असेल किंवा दुसरं कोण असेल, तर ते सांगतात की ह्या प्लेयरची क्वालिटी काय आहे, ह्याला आपण कुठे यूज करू शकतो किंवा एखादा बॉलर असेल, तर या बॉलरची खासियत काय आहे, ते मला सांगतात किंवा कोण कॅप्टन दुसरा असेल, तर त्याला सांगतात. मग आम्ही तशी युटिलाइज करतो आणि तो प्लेयर पण त्याला दिलेली जबाबदारी पार पाडतो. कॅप्टन्सी हे पद असंच मिळत नाही, ते तुम्हाला कमवावं लागते. तर किती वर्षांचा संघर्ष राहिलाय तुमचा एक कॅप्टन्सी पद मिळवण्यासाठी? मी कॅप्टनशिप पद मिळवण्यासाठी कधीच क्रिकेटमध्ये खेळलो नाही. कारण माझ्या स्वप्नात पण नव्हतं की मी डिंग-डॉंगचा कॅप्टन बनेन. कारण टीममध्ये मी स्टार्टला गेलो तेव्हा 1.5 वर्ष मी बाहेरच होतो. त्यामुळे टीममध्ये बॅटिंग खेळायला मिळेल हे माझं पहिलं विजन होतं. आणि नंतर कॅप्टनशिप मला अचानक मिळाली आणि त्यानंतर आम्ही जिंकत पण गेलो चांगले. आणि डिंग-डॉंगची टीमचे प्लेयर्स पण तसे होते की माझ्यापेक्षा सीनियर असून
माझ्यापेक्षा पॉप्युलर असून ते मला कॅप्टनशिप केल्यावर त्यांनी कधी असा भेदभाव केला नाही, की हा आत्ताचा आलाय आणि ह्याला कॅप्टनशिप दिले तर याचं कसं ऐकायचं? तर असं कधी झालं नाही. त्यामुळे काही डिफिकल्टी झाल्या नाहीत आणि स्वप्न वगैरे नव्हतं, की कॅप्टन बनायचं. पण देवाच्या कृपेने झालो आणि नाव पण झालं. समज की गैरसमज मला माहित नाही. पण जो चांगला बोलतो त्याला टॉस उडवण्यासाठी पाठवलं जाते. आपण टेनिस बॉल क्रिकेटचा विचार केला तर. मग त्या ठिकाणी क्वालिटीचा विचार केला जातो. तर टॉस उडवायला म्हणजे होतं असं, की मी मागे 2-3 वर्ष टॉस हारत होतो. तर आम्ही दुसऱ्या टॉसला पाठवायचं. पण टॉस जरी झाला तरी ग्राउंडमध्ये मलाच कॅप्टन्सी करायला लावायची. हं. तर होतात असे, की हारायला लागलो तर आपण टॉस पाठवतो. कारण टॉस कधी-कधी इम्पोर्टंट असतो. तर होतात असं कधी-कधी. शिकणं महत्वाचं आहे. मी नेहमीच म्हणतो, की शिकलो तर विमान उडवणं सुद्धा सोपं आहे. नाही शिकलो तर मग सायकल चालवणं सुद्धा कठीण आहे. तुमच्याकडे तर अंगीकृत गुण आहेतच. पण कुणाकडून जास्त शिकायला मिळालं जेव्हा तुम्ही स्टार्ट केलं होतं? तुम्ही 1.5 वर्ष ऑन बेंच होता. मी जेव्हा बाहेर असायचो त्यावेळी संदेश पार्टे माझा जास्त क्लोज होता. परत अफजलभाई होते. आमचे जो कॅप्टन होता सँडी जगताप, ते पण म्हणजे मोस्ट ऑफ प्लेयर तर माझ्या जवळचे होते. पण मी म्हणजे जेव्हा टीम झालो त्यावेळी अफजलभाई कॅप्टनशिप करायचे. मग मी कधी त्यांना असे कीपरच्या मागेच उभा असायचो. तेव्हा एखादा प्रश्न विचारायचो, की "अफजलभाई हा प्लेयर इथे लावलाय, इथे गरज नाही म्हणजे काय आहे वाटतंय?" तर जो मी विचार करायचो त्याच्या अपोझिट विचार अफजलभाईंचा असायचा. म्हणजे मी जर एका वेळेने विचार केला, तर ते 3 वेळेने विचार करायचे ना, "अरे ऐसा भी हो सकता है, ये इसको रखा ऐसा भी हो सकता है." तर त्या गोष्टी तेव्हा क्लिक व्हायच्या, की नाही बाबा आपण विचार करतो याच्या पलीकडे कोण आहे. तर मोठ्या प्लेयरकडून हेच शिकायला मिळतं, की आपण जे विचार करतो त्याच्या 2 पटीने ते जास्त विचार करत असतात. अफझल मखदूम वन ऑफ द सक्सेसफुल क्रिकेटर आणि तितकेच चांगले ते मेंटॉर सुद्धा आहेत. कित्येक क्रिकेटपटू घडवण्यामध्ये त्यांचा सिंहाचा वाटा आहे आणि त्यांचा अनुभव जसा योगेशने उल्लेख केला खूप महत्वाचा असतो संघासाठी. कॅप्टनशिपची फिलिंग काय आहे? कॅप्टनशिपची फिलिंग प्राउड फिलिंग पण असते, पण जबाबदाऱ्या पण तेवढ्या आहेत. तुम्ही जेव्हा जिंकता त्यावेळी सगळ्यांची सक्सेस असतं. जेव्हा हारता त्यावेळी तुम्हाला कॅप्टनवरच ब्लेम केलं जातं आणि एखादा एखादा डिसिजन जर चुकला, तर मग कॅप्टनलाच ऐकावं लागतं. इव्हन तुम्हाला टीममधले प्लेयर्स पण ऐकवतात आणि जेव्हा चांगलं होतं तेव्हा तेच टीमचे प्लेयर्स तुम्हाला कधी-कधी बोलत पण नाही, की हे गोष्ट चांगली झाली. पण सक्सेसमध्ये तुम्हाला सगळे सोबत असतात. तुम्हाला जेव्हा फेलियर आहे त्या तुम्हाला एकट्याला फेस करायचं असतं. हीच आहे कॅप्टनची व्यथा. वाटतं तितकं सोपं नाही. ट्रॉफी उंचावणं आणि त्यानंतर मग तो आनंद आहेच. पण हरल्यानंतर मग ते ब्लेम सुद्धा तुम्हाला स्वीकारावं लागतं. वेगवेगळ्या स्पर्धा तुम्ही खेळता. प्रत्येक दिवशी तुम्ही ट्रॅव्हल करता आणि मैदानावर पोहोचता, तर तुमची मानसिकता खूप महत्त्वाची आहे. जितकी शारीरिक ऊर्जा जपायची आहे, तितकीच मानसिक ऊर्जा सुद्धा पणाला लावायची आहे. तर माइंड गेमबद्दल काय सांगाल? क्रिकेट माझ्या मते माइंड गेमच आहे. ज्याचा माइंड स्ट्रॉंग आहे तोच क्रिकेटमध्ये वरच्या लेव्हलला क्रिकेट खेळू शकतो. कारण आमच्यासारखे जे आता प्रोफेशनल प्लेयर्स खेळतात, सेम प्लेयर क्वालिटीचे प्लेयर्स आज सुद्धा बाकीच्या फील्ड म्हणजे क्रिकेटमध्ये आहेत. ग्रामीण असेल किंवा दुसऱ्या ह्याने खेळत असेल. फक्त त्यांच्यात एकच अभाव असतं, की ते प्रेशर हँडल करत नाहीत किंवा माइंडसेट ते चुकीचं वापरतात, की आज एवढा मोठा प्लेयर आला याच्यासोबत मी कसा परफॉर्म करेन. तर ह्या माइंडसेटच्या वरच गेम आहे आणि तुम्ही किती मोठा प्रेशर हँडल करता, त्या प्रेशरच्या सिच्युएशनला तुमचं माइंड किती चालतं, की मला ह्या गोष्टी करायला पाहिजेत, चुका कमी करायला पाहिजेत. तर माइंडसेटच महत्त्वाचं आहे आणि पॉझिटिव्ह माइंडसेटने गेलो तरच सगळ्या क्षेत्रात गोष्टी चांगल्या होतात. व्हिजन खूप महत्वाचं आहे आणि तुम्ही जसा उल्लेख केला, की एक व्हिजन असतं कॅप्टनचं. जेव्हा संघ अडचणीत आहे, जवळपास पराभूत होणारच आहे, पण तुम्हाला सामना सोडायचा नाहीये. मग अशा वेळेला तुम्ही संघाला कसं मॅनेज करता? नाही, काही-काही वेळी असं असतं, की प्लेयर्स लोकांना वाटतं, की आपण मॅच जिंकणार नाही. पण आपल्या टीमचा नेता असेल किंवा कोणत्याही कळपाचा नेता असेल, तर त्याच्याकडे विल पॉवर पाहिजे, की मी यांना घेऊन ही गोष्ट करू शकतो. तर त्यावेळी तुम्ही टीमला मोटिव्हेट केलं पाहिजे, की हे आपण करू शकतो. एखाद्या वेळी एक्झाम्पल पण द्यावं लागतं, की असं झालं, आपण इथून ही मॅच आपण जिंकलेलो किंवा आपण पण अशा मॅच हारलो होतो. तर मला असं वाटतं प्रोफेशनल प्लेयर्सकडून ह्याच गोष्टी शिकण्यासारख्या असतात, की ते मॅच कधीच सोडत नाही. एखादी पर्टिक्युलर टीम असं नाही, सगळेच प्लेयर मॅच सोडत नाही. बरेचसे लोकं बोलतात, की आमच्यात ही क्वालिटी आहे, की आम्ही मॅच सोडत नाही. पण प्रोफेशनल जे प्लेयर खेळतात, ते कुठल्याच वेळी मॅच सोडत नाहीत. एक एक सर्टन याला त्यांना माहीत होतं, की आता मॅच होणार नाही. पण कधी-कधी होऊ शकतं, काही होऊ शकतं. कारण टाईम आहे, टाईम चेंज व्हायला वेळ लागत नाही. मग असा कुठला सामना आहे, की जसा तुम्ही बोललात, की
स्पर्धा आम्ही सामना तो हरलेलाच आहोत आणि अचानक तुम्ही तो जिंकलात तुमच्या विल पॉवरने. खूप साऱ्या मॅचेस आहेत, आठवत नाहीत, पण आम्ही जिंकलेली मॅच हारलेलो आठवतंय. आम्ही एकदा कणकवलीला खेळत होतो. आम्ही चांगल्या रन्स चेस केल्या होत्या. पण नंतर आम्हाला 6 बॉल 8 रन झाले नाहीत. तर आणि समोरच्यांना पण वाटलेलं, की आता काही आम्ही हार जिंकणार नाही. पण आमच्या बॅट्समनच्या हलगर्जीपणामुळे बोला किंवा आमचा बॅड टाईम असेल, त्यामुळे ते रन चेस झाले नाहीत. सर्वात जास्त वाट पाहायला लावणारी स्पर्धा कोणती? सगळ्यात जास्त वाट लावणारी सुप्रीमोच आहे. आणि सुप्रीमो म्हणजे मध्ये इलेक्शन लागले की टुर्नामेंट होत नाही. मध्ये कोरोना होतंय त्यामुळे लागले आणि आमचं स्वप्न होतं जिंकण्याचं. त्यामुळं ती स्पर्धा जास्त वाट बघायला लावली. ॲज अ कॅप्टन किती वर्ष वाट पाहिलीस? मी जिथपासून कॅप्टन झालो तिथपासून वाटच म्हणजे जवळ 2012-13 पासून आम्ही या स्पर्धा जिंकण्याची मी ॲज अ कॅप्टन वाटच बघत होतो. मग काय विशेष तयारी केली होती या वर्षीच्या? कारण 11वं पर्व होतं आणि 11वं पर्व हे धूमधडाक्यात साजरं केलं जाणार होतं. नाही आम्ही यावर्षी टीममधला प्रत्येक प्लेयर फॉर्ममध्ये खेळत होता चांगला. त्यामुळे एक विल पॉवर तयार झाली होती, की आपण यावर्षी सुप्रीमो जिंकू असं. आणि त्याच दृष्टीने सगळे प्लेयर्स परफॉर्म पण करत होते आणि त्याच एनर्जीने खेळत होते. आम्ही जेव्हा फायनल खेळत होतो, तेव्हा मी टीमच्या हडलमध्ये सांगितलं होतं, की या मॅचला फक्त चुका करू नका. याच्यानंतर कुठल्याच मॅचचा मी शिव्या नाही देणार. कमिटमेंट पाळली? हां. म्हणजे वर्षभर आपण एका वेगळ्या ऑरामध्ये असतो. लीग स्टेज असतात, 6 षटकांचे सामने असतात. मैदानांची जे क्षेत्रफळ आहे ते छोटं असतं आणि अचानक एका स्पर्धेमध्ये असं व्हेरिएशन आहे. ते 8 ओव्हरचा फॉर्मॅट आहे, मोठं मैदान आहे, क्राउड आहे आणि नॉकआउट आहे. तर त्या गोष्टीला व्यवस्थित ॲडजस्ट केलं? हो, तिथे तुम्हाला ॲडजस्ट करावंच लागतं आणि त्यालाच प्रोफेशनलिझम म्हणतात. तुम्हाला प्रत्येक वातावरणाला, ग्राउंडला तुमचे विकेट्स वेगळे असतात. ते तुम्हाला फेस करावे लागतं आणि त्यांना जे फेस करतात तेच सक्सेस होतात. आणि 8 ओव्हरच्या गेममध्ये असं होतं, की सुप्रीमोचं ग्राउंड खूप मोठं असतं आणि सर्कल पण खूप मोठं असतं. तिथे प्रत्येकाचा रोल येतो. तुम्ही सर्कलचे बॅट्समन चांगली बॅटिंग करावी लागते. मग मिडल ऑर्डरनी बॅटिंग करावी लागते. मग तुमचे विकेटरने 1-2 सिक्स मारले, की मग ते स्कोर बनूनच एक चांगला तिथे जिंकण्याचा चान्स निर्माण होतो. काही प्रतिष्ठेच्या स्पर्धा सुद्धा जिंकण्याचं स्वप्न प्रत्येक कॅप्टनचं असतं. म्हणजे स्वर्गीय रतनबुवा पाटील स्मृतिचषक, रत्नागिरी चॅम्पियन्स ट्रॉफी या 2 स्पर्धांबद्दल काय सांगशील? खूप नावाजलेल्या स्पर्धा आहेत. रतनबुवा आणि रत्नागिरी चॅम्पियन्स ट्रॉफी. या स्पर्धांमध्ये क्राउड एक्स्ट्रीम लेव्हलला असतं. साऊंड पण खूप असतं आणि मजा येते. म्हणजे जरी पब्लिक खूप असली तरी असं कधी जाणवत नाही, की पब्लिक आपल्याला त्रास देते. खूप एन्जॉय करतात क्रिकेट आणि मजा येते अशा पब्लिकसमोर खेळायला. इंडिया कप झाली म्हणजे ज्यामध्ये राज्यस्तरीय संघ खेळले. म्हणजेच महाराष्ट्र खेळला आणि महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या राज्यातील संघ खेळले. तर तो फॉर्मॅट कसा पाहतोयस तू? तर मला असं वाटतंय हा फॉर्मॅट खूप चांगला आहे आणि इंटरेस्टिंग पण आहे आणि आपल्या राज्यामधून खेळायला एक प्राउड फिलिंग होतं आणि 3 सीझन झाले इंडिया कपचे, तर महाराष्ट्राच्याच 2 वर्ष टीम जिंकतायत. पहिल्या वर्षी जिंकली नाही. तर मजा वाटते, की आपला राज्य टॉप लेव्हलला आहे, क्रिकेटमध्ये दबदबा निर्माण करतो आहे आणि आपण जिंकतो. एवढ्या सगळ्या प्रेक्षकांसमोर आणि एवढ्या आपले जे फॅन्स लोकं आहेत किंवा महाराष्ट्र राज्यातले जे क्रिकेट ज्यांना आवडतं, ते आपल्याकडे एक अपेक्षेने बघत असतात. मग आपण जिंकून त्यांना जो आनंद होतो, त्याचा एक आनंद वेगळाच आहे. कधी विचार केला होता की टेनिस बॉल किंवा रबर बॉल फॉर्मॅटमध्ये टेस्ट चॅम्पियनशिप येईल? नाही विचार पण नव्हता केला. पण लाईफ पण तशीच आहे आणि क्रिकेट पण असंच आहे, की आपण विचार करतो ते कधी होत नाही. त्याच्या पलीकडेच्या गोष्टी होतात. अजून पण बरंच काही-काही चेंजेस होतील. मग आता पुढच्या महिन्यातच टेस्ट चॅम्पियनशिप तुम्ही खेळणार आहात. तर तर एक्साइटमेंट लेव्हल काय आहे? तर मजा येईल खेळायला टेस्ट लेव्हल कारण आपण फक्त बघतच आलोय. तर एक टेम्परामेंट पण यूज होतो तिथे आणि मजा येईल खेळायला. फायदा होईल भविष्यातील क्रिकेटसाठी? हां, फायदा होईल म्हणजे 8-10 वर्षाचे फॉर्मॅट होतात. त्यावेळी फायदा होईलच नक्की. फेल्युअर्स कसं पचवता? फेल्युअर्स पचवणंच मेन इम्पॉर्टंट आहे लाईफमध्ये कारण सक्सेस सगळ्यांना मिळतं. फेल्युअर्स पण सगळ्यांना येतात. पण फेल्युअर झाल्यावर त्यातून उठून जे सक्सेस मिळतं, ते पहिल्या सक्सेसपेक्षा त्या सक्सेसला जी मजा आहे, ती आधीच्या ह्याच्यात नाहीये. आणि मोस्ट ऑफ लोकं फेल्युअर नंतर असे खचून जातात. पण असं न करता बॅड फेस हा सगळ्यांना येतो. म्हणजे लाईफमध्ये सगळ्यांनाच बॅड फेस येतो. आपण फक्त लढायला पाहिजे. तो पण टाईम जातो निघून. परत आपले दिवस चालू होतात.
तर कधी खचलायस असा कुठल्या स्पर्धेमध्ये पराभूत झाल्यानंतर? नाही, आम्ही मध्ये 2 वर्ष डिंग-डॉंग पूर्ण टीमच आम्ही जिंकत नव्हतो. त्यामुळे खूप लोकं म्हणजे बोलायचे पण, खूप असे माझी पण बॅटिंग नव्हती होत. त्यामुळे खूप लोकं बोलायचे, पण आम्ही कधी लक्ष नाही दिलं. आम्ही एकच गम झालं, की आपण एवढे वर्ष राज्य केले क्रिकेटवर, तर 2 वर्ष जाणारच. आम्ही सगळे याच गोष्टीतून जायचो, की ठीक आहे, 1-2 वर्ष बॅड जातील. नंतर आम्ही परत प्रयत्न करत राहिलो आणि आता आम्ही परत आमच्या ट्रॅकवर आलोय. मला माहिती आहे हा माझा प्रश्न चुकीचा आहे, पण मला उत्तर अपेक्षित आहे. डिंग-डोंग सोडण्याचा कधी विचार आला मनात? नाही, नाही. डिंग-डॉंग सोडण्याचा विचार कधी येणार पण नाही आणि तसं होणार पण नाही. कारण मी जेव्हा तारिकभाईने लॉकडाऊनमध्ये त्यांचं 70-70चं चालू केलं होतं, त्यावेळी मला विचारलेला प्रश्न. तेव्हा मी सांगितलं होतं, की माझं क्रिकेट मी डिंग-डॉंगमधूनच चालू केलं आणि बंद पण डिंग-डॉंगमधूनच करेल. तुमच्यामध्ये क्रिकेटमध्ये गुणवत्तेची व्याख्या काय आहे? म्हणजे तुम्ही प्रेशर कसा हँडल करताय आणि नॉर्मल क्रिकेटर्सपेक्षा तुमच्यात एक्स फॅक्टर काय आहे? ग्रेट. कारण मोस्ट ऑफ बॉलर्स खूप जे असतात, की जोरात टाकणारे पण असतात, कधी-कधी व्हेरिएशनवाले असतात. तर ते दुसऱ्यांपेक्षा तुमच्यात काय एक्स फॅक्टर आहे, ते क्रिकेटमध्ये ती गुणवत्ता चेक केली जाते आणि तुम्ही प्रेशर सिच्युएशनमध्ये कसं स्वतःला हँडल करता, ही सगळ्यात मेन क्वालिटी आहे क्रिकेटमध्ये. जसं वर्ष पुढे जाईल, कधी-कधी काही खेळाडू रिटायर होतात, नवीन खेळाडू इन होतात. मग जेव्हा नवीन खेळाडू इन होतात, मग त्यांना कसं तुम्ही ॲडजस्ट करता? पण नवीन खेळाडू जे येतात ते तर जुन्या तुमच्या खेळाडूंपेक्षा त्यांची एनर्जी लेव्हल हाय असते. कारण त्यांना काहीतरी करून दाखवायचं असतं. तर ते प्लेयर्स कधी-कधी स्वतःचा कंट्रोल हे करतात, की त्यांना असं वाटतं, की मी काय करू आणि काय नाही. हं. तर त्यांना हँडल करावं लागतं. त्यांना समजावायला लागतं, की काय करायला पाहिजे, काय नाही. कारण मी जेव्हा नवीन डिंगडॉंगमध्ये जॉइन झालो, तेव्हा मला सॅमजीनी सांगितलं होतं, की आपण किती मॅचेस खेळायला पाहिजे आणि कुठे जोर लावला पाहिजे. हं. कधी-कधी नवीन यंगस्टर येतात ते कधी डाईव्ह करतात, बॉल गरज नसताना धावतात, गरज नसताना थ्रो करतात. तर मला म्हणजे मी असं आहे की प्रत्येक जण जे मला सांगतो त्यातून पॉझिटिव्हच घेतो कधी-कधी. जे निगेटिव्ह असतं ते सोडून देतं. तर त्यावेळी मला त्यांनी चांगला सल्ला दिला होता की ॲज अ प्रोफेशनल क्रिकेटरने किती जोर लावला पाहिजे, कुठे लावला पाहिजे आणि कोणत्या टुर्नामेंटमध्ये लावला पाहिजे. क्रिकेटमध्ये मॅच्युरिटी लेव्हल खूप महत्त्वाची आहे आणि त्याचमुळे नवीन खेळाडूंना कधी-कधी बेंचवर जाणून-बुजून बसवलं जातं, त्यांची पेशन्स लेव्हल चेक करण्यासाठी. हे आम्ही ऐकिवात आहोत. हे खरं आहे का? नाही, मी म्हणजे आमच्या टीममध्ये तर मी पेशन्स वगैरे आम्ही कधी चेक नाही केले. पण नवीन प्लेयर्सला लवकर संधी म्हणजे एखादी टीम तुमच्यावर लवकर विश्वास ठेवत नाही. तुमचा एखादा भरवशाचा प्लेयर जर आउट ऑफ फॉर्म गेला, तर त्याची रिप्लेसमेंट म्हणून तुम्हाला नवीन प्लेयर्सला संधी मिळते. पण त्याच्यात पण 2-3 टुर्नामेंट्स नंतर तुम्ही जर परफॉर्म केला नाहीत, तर मग तुमच्यावरचा विश्वास कमी होतो. मग तुम्हाला परत नवीन स्टार्ट करावं लागतं. स्पर्धेचं युग आहे आणि स्पर्धेत जर टिकून राहायचं असेल, तर तुम्हाला सर्वोत्तम द्यावंच लागेल. कुठलंच कारण देऊन चालणार नाही. यू आर द बेस्ट, यू हॅव टू बी बेस्ट. तर आम्ही योगेश पेंडकरला यशस्वी कर्णधार म्हणू शकतो का? मोस्ट ऑफ तर टुर्नामेंट जिंकलोय आम्ही. डिंगडॉंगवाले जे टेनिस क्रिकेटमध्ये होते. खूप सारे प्लेयर्स आहेत जे यशस्वी आहेत. पण पब्लिक बोलते तर पब्लिक बोलू शकते. मी स्वतःहून मी यशस्वी मी एकटाच आहे असं नाही बोलू शकत. कारण क्रिकेटमध्ये असं कोणच नाही की जो बोलेल की मी भारी आहे. क्रिकेटच्या वरती कोणच नाही. त्यामुळे काही गोष्टीच्या चुका आमच्याकडून पण होतात, माझ्याकडून पण होतात. तर जे सीनियर्स आहेत माझे, त्याच्याकडून शिकतोय अजून. कधी-कधी चंद्रकांत सर भेटतात. ते पण सांगतात कधी-कधी. सगळ्यांचं मी ऐकून घेतो. मोठे सीनियर प्लेयर्स भेटलं की 4 गोष्टी शिकायला मिळतात. तर शिकतोय अजून क्रिकेट. मग कधी-कधी निर्णय तुमचे ऑन राउंड चुकतात. मग त्यांचं आत्मपरीक्षण तुम्ही करता स्पर्धा हो. संपल्यावर? हो, नक्कीच. माणूस आहे, चुकणारच आणि माझे पण डिसिजन चुकतात. पण ज्यावेळी मला चुकतात, तेव्हा मला मग अफजल आहे किंवा मग थिंक टँक जी आमची असते, ती सांगते, की ते हे नव्हतं करायला पाहिजे. आपण ते करायचं. मग मी पण विचार करतो, की यार मी त्यावेळी मला का सुचलं नाही? तर होतात, चुका होतात. पण ते आपण चुकीतून सुधारलं पाहिजे. 11 धुरंधर खेळाडू एका संघात आहेत. म्हणजे डिंग डॉंग असेल, प्रतीक इलेव्हन असेल, आता रेड डेव्हिल्स नोएडा या संघाने नावाने तुम्ही सुप्रीमो ट्रॉफी जिंकला. मग इगो क्लॅश होतो ऑन ग्राउंड? हां, होतो इगो क्लॅश होतो. आता म्हणजे मोस्ट ऑफ माझ्याबरोबर खेळणारे जे जुने प्लेयर आहेत, ते कधी बोलत नाहीत, की हेच का केलं, तेच का केलं. पण कधी नवीन प्लेयर्स येतात, मी नावं नाही घेत. तर त्यांना
असं फिलिंग सेट केली की त्यांना वाटतं की मी जे लावतोय तेच बरोबर आहे. Right. मग मी 6 बॉल असतील त्याच्यावरचे तर पहिले 3 बॉल त्याला फिल्डिंग लावायला सांगतो. त्या 3 बॉलमध्ये जर रन्स गेले तर त्याला सांगतो की याच्यापुढे तू फिल्डिंग लावायचं मीच लावायची. मग त्या ओरडलं की मग बोलतात की कॅप्टन असा बोलतो तसा बोलतो. आणि कव्हरला फिल्डिंग लावेल तर बॉलिंग पिचिंग करतात. मग पिचिंग केल्यावर विचार केला तर अरे तू तर कव्हरला फिल्डिंग लावलीस, तू यॉर्कर टाकायला पाहिजे होतास बॉल. मग ते त्यांच्याकडून उत्तर येतं की नाही मी निगेटिव्ह बॉलिंग करत होतो. मी त्याला सांगतो जर तू निगेटिव्ह विचार करत असेल बॅट्समन थोडी बॅट घेऊन फक्त खेळायला आलेत. ते पण तर विचार करतात. तर अशा गोष्टी होतात. पण जुने जे मोस्ट ऑफ प्लेयर आहेत ते सांगतात की मला इथे प्लेयर पाहिजे. मग कोणीही प्लेयर असो, यंगस्टर असो किंवा सीनियर असो, मी पहिले त्याच्या 6 बॉलमधले 3 बॉल त्याला फिल्डिंग लावायला देतो. मित्रांनो, फील्ड पोझिशन खूप सारे आहेत. तुम्ही कुठेही फील्डिंग ॲडजस्ट करू शकता. पण कॅप्टनचं काम आहे, की गोलंदाज कशी गोलंदाजी करणार आहे, फलंदाज कसा खेळणार आहे. जर फुल लेन बॉल ठेवतोय, तर तुम्हाला लाँग ऑन लाँग ऑफ ठेवायचं आहे. तुम्ही शॉर्ट ऑफ लेन बॉल हातात आहेत, तुम्हाला स्क्वेअर ऑफ द विकेट क्षेत्ररक्षण ठेवायचं आहे. एक बेसिक आहे. त्याचमुळे या गोष्टी व्यवस्थित सांभाळल्या गेल्या, तर मग आपलं जे नियोजन आहे ते परफेक्ट होतं. हो, 100% होतं. कारण मोस्ट ऑफ तुम्हाला बॅट्समनचे कॅप्टनला आणि प्लेयर्स लोकांना माहीत असतं, की बॅट्समनचा स्ट्राँग झोन काय आहे, वीक झोन काय आहे. आता तर असं झालंय, की कोणाला सांगायची गरज नाही. बॉलरला पण माहीत असते, की हा बॅट्समन कुठे चांगला खेळतो. त्यातून पण जर त्याने चुकीची फिल्डिंग लावली, मग कधी-कधी निगेटिव्ह पण थिंक करतं बॉलर, की यार इथे पिचिंग बॉलिंग करू, आपण ही फिल्डिंग लावू. तर या गोष्टी स्ट्रॅटेजी होत असतात. पण परफेक्ट एक्झिक्यूट झालं तर जे जास्त प्रमाणात रन जाणार आहेत, त्या कमी प्रमाणात जातात. आजच्या युगामध्ये फलंदाज शोधणं सोपं आहे. गोलंदाज सहजासहजी मिळत नाही, जे आपल्या मनासारखी गोलंदाजी करू शकतात. तर मग गोलंदाजांचा शोध कसा घेतला जातो, जेव्हा खरंच तुम्हाला गोलंदाजीची गरज आहे, जास्त बॉलर्स तुम्हाला संघात घ्यायचे? बॉलर्स मला तर असं वाटतं, की आता सध्या तर तुम्ही बघा, की राईट आणि लेफ्ट हँडचं कॉम्बिनेशन असतं. मोस्ट ऑफ ग्राउंडवर हवा चालू असते. तेव्हा तुम्हाला एका टीममध्ये 3 लेफ्टी खेळावे लागतात, रायटी असतात. मग तुमच्याकडे बॉलर असे आहेत, की त्या एंडनी त्या बॉलिंग एंडनी त्या बॅट्समनला बॉलिंग टाकता आली पाहिजे. तर मग जो तो ऑफ ब्रेकवाले 2 बॉलर टीममध्ये ठेवतो, लेग कटवाले ठेवतो किंवा काही-काही वेळी यॉर्करवाले ठेवतात. काही विकेट अशा असतात ग्रासी, की ती तुम्हाला पिचिंगचेच बॉलर लागतात. तर असे प्लेयर्सच शोधतो आम्ही, की जे कोणत्याही परिस्थिती, कोणत्याही विकेटवर आणि कोणत्याही ग्राउंडवर बॉलिंग टाकू शकतील. सापडतात? हो, भेटतात ना. मग जेव्हा गरज आहे आणि तुम्ही एक निवड केली आहे, अफजल मखदूम सरांना सांगितलं, की मला हाच गोलंदाज पाहिजे. पण तो गोलंदाज प्रतिस्पर्धी संघातील स्क्वॉडमधला आहे. मग तेव्हा कसं? मोस्ट ऑफ तर टीम फुटाफुटी होत नाही. जर तुम्ही ते प्लेयर्सवर डिपेंड आहे, की मी माझ्या टीमबरोबर किती लॉयल आहे ते, त्याच्यावर डिपेंड आहे. काही वेळी मोस्ट ऑफ तर आता महाराष्ट्रातले बॉलर्स जे आपले आहेत, त्यांची तर प्रत्येकाची टीम आहे. पण मोस्ट ऑफ तर बॉलर्स बाहेरचे आहेत महाराष्ट्राच्या, यूपीचे असतील किंवा बिहारचे असतील. तर त्या प्लेयर्सवर डिपेंड आहे, की मी कुठली टीम जॉइन केली पाहिजे. मग कधी-कधी बॉलर्स लोकांना त्या टीमकडून कॉन्ट्रॅक्ट्स असतात. ते त्या बॉलरवर डिपेंड आहे. जर त्याने कुठली टीम जॉइन नसेल केली आणि एखादी टुर्नामेंट खेळायला दुसऱ्या टीममधून आला, तर आपण जाऊन विचारू शकतो, की "तू आम्ही तुला घेतला तर खेळशील का?" तो सांगतो, "हां." तर मग त्याला फोन करून आपण बोलवायचं. मग तो बोलला, "नाही, मी हे जॉइन केलंय." त्याच्या मागे कोण लागत नाही असं. मग शोध का घ्यायचा आहे? योगेश पेडणेकर स्वतः गोलंदाजी का नाही करू शकत? नाही, कारण प्रत्येकाची क्वालिटी आहे. बाकीचे प्लेयर्स योगेश पेनकरसारखी बॅटिंग नाही करू शकत. तसेच बॉलर्सचं पण आहे. बॉलर्स म्हणजे रेअरलीच असतात. एक्स्ट्रा ऑर्डिनरी बॉलर्स तर तुम्ही बघितले तर आपल्या इथे खूप कमी आहेत, की जे व्हर्सटाईल आहेत. त्यामुळे बॉलर्स खूप कमी मिळतात आताच्या ह्याच्यात. डिंग पुणे म्हणजेच पुण्यातला हा संघ म्हणजे सुरुवातीपासून आपण तशी ओळख कमावलेली आहे. अफजल मखदूम सर जे एन-बी ट्रॉफीचे कोर कमिटी मेंबर आहेत. एन-बी ट्रॉफी अशी स्पर्धा ज्या स्पर्धेमध्ये कुठलाच आयकॉन न घेता पुण्यातल्या खेळाडूंना वाव मिळतो आणि एक स्लॉट असतो एका दिवसात ज्या एका ठिकाणी ऑल इंडिया ओपन ठेवलं जाते. तर विदाऊट आयकॉन ती एन-बी ट्रॉफी ठेवली जाते. तर त्या पुण्यातल्या खेळाडूंना एक प्लॅटफॉर्म मिळाला आहे. तर पुण्यातले खेळाडू तुम्ही कसं निवडता एन-बी ट्रॉफीबद्दल चांगला खेळलाय? हां, खेळतात सगळे म्हणजे आम्ही तर सगळेच अफजलभाई वगैरे सगळेच बघत असतात, की कुठले प्लेयर घ्यायचे, काय घ्यायचे. कधी-कधी असं होतं, की प्लेयर्स त्या लेव्हलपर्यंतच परफॉर्म करतात. वरच्या लेव्हलला आले, की परफॉर्म होत नाही. तर आता सगळीकडे मोस्ट ऑफ तुम्ही बोलला तर प्रत्येक जिल्ह्याच्या लीग होतात. रायगड प्रीमियर लीग होते, ठाणा प्रीमियर लीग होते. तसं तुम्ही पालघरची होते, पुण्याची होते, कोकणातले होतात. पण कधी-कधी काय होतं, तिथे प्लेयर परफॉर्म करतो, पण जर ओपनला आला तर परफॉर्म होत नाही. मी तुम्हाला सांगितलं, की प्रेशर हँडल करणं खूप इम्पॉर्टंट आहे. तर
त्या प्लेयरला प्रेशर हँडल करायला कधी-कधी वेळ लागतो. पण खूप टॅलेंट आहे पुण्यामध्ये पण आता पण खूप सारे प्लेयर्स आहेत, बॉलर्स आहेत. येणाऱ्या काळात ते पण खेळतील ओपनचं क्रिकेट. महाराष्ट्र क्रिकेट खूप प्रगत आहे. तुम्हाला काय वाटतंय, की महाराष्ट्राचा आवडता खेळ म्हणून टेनिस बॉल क्रिकेटला मान्यता मिळायला पाहिजे का? हो, 100% कारण महाराष्ट्रात मला असं वाटतंय, की टेनिस गल्ली-गल्लीमध्ये खेळलं जातं आणि महाराष्ट्र एवढे क्रिकेटचे फॅन्स कुठेच नसतील. त्यामुळे मला असं वाटतंय केलं पाहिजे. महाराष्ट्र क्रिकेटची चर्चा आपण केली, पण तुम्ही आता विविध राज्यात जाऊन खेळलेला. मला असं वाटतं, की भारतातील 70% राज्यामध्ये जाऊन तुम्ही खेळला असाल. तुम्ही भारताच्या बाहेर जाऊन देखील खेळलेला आहात. तर त्याचं कंपॅरिझन मी करत नाहीये, कारण तो फॉर्मॅट वेगवेगळा असतो. पण एन्जॉय कशी केली? त्या स्पर्धा तुम्ही एन्जॉय कशा केल्या? मजा येते जाऊन खेळायला सगळीकडे कारण फॉर्मॅट पण चेंज असतो. ग्राउंडची साईज पण चेंज असते. तुम्हाला विकेट वेगवेगळ्या मातीचे भेटतात. तुम्हाला बॉलर भेटतात. तुम्ही कलकत्त्यात गेलात तर तुम्हाला समोरच्या टीममध्ये 4च्या 4ही बॉलर चांगले मिळतील. ते विकेट माती विकेट असते, कधी-कधी खराब असते. ग्राउंड 6 खूप छोटे असतात. त्यामुळे तुम्हाला कंटिन्यू तिथे 6 मारायला लागतात. त्यात बॉलर्स चांगले असतात. तसंच तुम्ही दुसरीकडे गेलात तर गोव्याला गेलात तर तुम्हाला सिमिलर आपल्यासारखी क्रिकेट मिळतं. फक्त तिथे जास्त ओव्हरच्या मॅचेस असतात. कधी-कधी केरळला गेलात की हलका बॉल असतो आणि आउट ऑफ इंडिया गेलं की तुम्हाला मोस्ट ऑफ एक तर सिमेंट विकेट मिळते किंवा स्टेडियममध्येच मॅचेस असतात. त्यामुळे ग्रास विकेटवरच तिथे मॅच होतात. मजा येते खेळायला बाहेर जाऊन पण. शारजा स्टेडियमला खेळलात. हो. तर तो अनुभव कसा राहिला? जेव्हा आम्ही पहिल्या वेळी गर्ल टूर ट्रॉफी होती त्यावेळी 11 लाख प्राईज होतं. तर आमचं पहिलीच बाहेरची टूर होती ॲज अ टीम म्हणून. त्याच्या आधी मी आयकॉन म्हणून खूप वेळा गेलो होतो. पण त्यावेळी ज्या लीगच्या मॅचेस होत्या त्या दुसऱ्या ग्राउंडवर होत्या आणि क्वार्टर फायनल, सेमीफायनल, फायनलपासून शारजामध्ये होत्या आणि शारजा बोलले की आपल्याला सचिन तेंडुलकर सरांची इनिंग आठवते. त्यामुळे शारजावर फक्त खेळणं आमचं पहिले स्वप्न होतं. मग क्वार्टर फायनलपासून आम्ही शारजावर गेलो. ती पहिली टुर्नामेंट जिंकलो आणि त्याच्या लगेच पुढच्या 6 महिन्यात 10PL शारजावरच होती पहिल्यापासून. तर ती पण आम्ही ट्रॉफी जिंकलो. तर मेमोरेबल आहे ते ग्राउंड माझ्यासाठी. ते दिवस आठवतात का? जेव्हा बाईकने ट्रिपल सीट तुम्ही स्पर्धा खेळण्यासाठी जायचे आणि आज तुम्ही विमानाने प्रवास करताय. हो, आठवतात ना. कारण मी आधी जॉबला होतो तेव्हा मला टाईमचं असायचं, की मी पुण्याला मॅचला गेलो, की 6 वाजतातून निघालो, की 9 वाजता पोहोचायचो. मग अंघोळ वगैरे करून नाईट शिफ्टला जायचो. आणि परत दुसऱ्या दिवशी सकाळी 7ला घरी अंघोळ करून परत बाईकवर जावं लागलं घाटातून. त्यामुळे ते खूप आधीचा खर्चाचा प्रवास होता आणि आता तर विमानाने प्रवास म्हणजे असं झालंय, की आज इकडे तर लगेच दुसऱ्या दिवशी दुसरीकडे दुसऱ्या राज्यात मॅच खेळता येते. टेनिस क्रिकेट खूप पुढे गेले आणि अजूनही खूप पुढे जाईल. आणि पुढे गेल्याचं प्रमाण म्हणजे इंडियन स्ट्रीट प्रीमियर लीग सीझन 1 आणि त्या पहिल्या पर्वामध्ये तुम्हाला कॅप्टन्सी मिळाली माझी मुंबईची. तर ते पहिलं पर्व कोणाच्या ध्यानी नव्हतं, की इतकं मोठं ते असेल. जशी ती सिलेक्शन प्रोसेस होती, जाहिराती होत्या, बबल होतं आणि त्यानंतर मॅच डे. तर तो प्रवास कसा सांगाल? हां, जेव्हा आम्ही फॉर्म भरायचा होता ISPLचा त्यावेळी मोस्ट ऑफ प्लेयर्सना असं वाटतं, की यार काय फॉर्म भरायचा? असंच असेल काहीतरी. तर आम्ही जेव्हा खेळत होतो पुण्यात मॅचला, तर मी होतो, बाकीचे सगळे प्लेयर्स होते. ते बोलले, "यार भरू आपण फॉर्म, काहीतरी न्यू आहे म्हणून." म्हणजे झालं आम्ही फॉर्म वगैरे भरला. ज्यावेळी टीव्हीवर ॲड त्याच्या यायला लागल्या, त्यावेळी आम्हाला पण माहीत झालं, की यार नाही खूप मोठा मॅचेस आहेत आणि खूप मोठी लीग आहे ही. मग नंतर ट्रायल्स झाल्या. ट्रायल्सला तिथे जी गर्दी बघितली प्लेयर्स लोकं जेवढे सगळे ट्रायल्स देत होते. नंतर सिलेक्शन झालं. मग ते ऑप्शनच्या वेळी जी दगदग होती, की आपण सिलेक्ट होतोय की नाही. तर ते एक थ्रिलिंग होतं आणि ज्यावेळी ग्राउंडवर गेलो, तर आम्ही दादोजी कोंडदेव ग्राउंडवर होतो. तर त्याच्या 10-15 दिवस आधीच आम्ही तिथे नजीब मुल्ला ट्रॉफीची फायनल जिंकलो होतो. तर त्यावेळी आम्ही पहिली एंट्री केली ओपनिंग सेरेमनीला तर असं वाटत होतं, की आपण त्या ग्राउंडवर आलोच नाही. एवढं ग्राउंडचं त्यांनी हे केलं होतं आणि परत जी IPLला फिलिंग असते, सगळ्या प्लेयर्स लोकांच्या मागे सिक्युरिटी किंवा तुम्हाला हॉटेलपासून सोडायला गाडी असते, हॉटेल्समध्ये राहणं, जिम वगैरे. ते सगळं IPL सारखंच होतं. त्यामुळे खूप थ्रिलिंग होतं आणि मजा आली पहिला सीझन खेळायला. प्रवासाबद्दल काय सांगशील? कारण तुम्ही ती ट्रॉफी हातात घेता राहिलात. आम्ही चांगली परफॉर्म करत होतो. सगळ्यांना पहिले जेव्हा आमची टीम सिलेक्ट झाली, तेव्हा लोकांना वाटत होतं, की ही टीम फायनलपर्यंत जाणार नाही. पण सगळ्या प्लेयर्सनी चांगली कॉन्ट्रिब्यूट केलं. करण अंबाला चांगला खेळला. नंतर एजाजने चांगली बॅटिंग केली. एक मॅच 2-3 मॅचला मी खेळलो. असं करत आम्ही चांगला खेळत गेलो आणि आम्हाला कॉन्फिडन्स आला, की आम्ही जिंकू. पण फायनलला आमची बॅटिंग कोलॅप्स झाली. त्यामुळे आम्ही जिंकलो नाही.
पण सेकंड सीझनला सगळं भरून काढलं आणि आम्ही जिंकलो. सेकंड सीझन 1 वर्षाची वाट पाहिल्यानंतर सेकंड सीझन आलं आणि सेकंड सीझनच्या पहिल्या 5 मॅचमध्ये योगेश पेंडकर दिसलेच नाही. तर नेमकं काय झालं होतं? तर त्यांची कॉन्ट्रॅक्ट होतं की तुम्ही 4-5 तारखेनंतर खेळायचं नाही. पण कॉन्ट्रॅक्ट वाचण्यात माझी चुकी झाली की मी असं वाचून गेलं की लाईव्ह नसेल तर लाईव्ह असेल तरच खेळायचं नाहीये. तर मला असं वाटलं की लाईव्ह नसेल तर खेळू शकतो. तर मी 5 तारखेला एक मॅच खेळलो. तर मग त्याचे व्हिडिओ लोकांनी काढून पाठवले. त्यामुळे मला 5 मॅचचं बॅन होतं. बॅन लागणं, यशस्वी कर्णधार तुम्ही होतात मागच्या पर्वाच्या आणि काही गोष्टी ज्या तुम्ही व्यवस्थित पाहिल्या नाही, तपासल्या नाही आणि त्या गोष्टी घडल्या. तर मग निराश झाला होता जेव्हा तुम्हाला ही माहिती कळली, बातमी कळली? हो, ज्यावेळी फोन आला मला त्यावेळी थोडं मी डिस्टर्ब झालो होतो आणि ते 5 जोपर्यंत म्हणजे त्याचा फायनल डिसिजन येत नव्हता तोपर्यंत धाकधूक लागलेलीच होती. पण चुका झाल्यावर त्याची आपण भोगलंच पाहिजे. तर झालं माझ्याकडून चूक झाली आणि त्याची शिक्षा पण भोगली मी. पण याच्यापुढे एक चांगला हे राहील की कोणता प्लेयर चूक नाही करणार अशी. त्यामुळे ती गोष्ट मी पॉझिटिव्ह घेतली की लाईफमध्ये आपण प्रत्येक गोष्टीला महत्त्व दिलं पाहिजे. स्वीकार हा खूप महत्वाचा शब्द आहे. तुमच्या चुका जरी झाल्या त्यांचा स्वीकार तुम्ही केला पाहिजे. त्या चुका परत होणार नाही याची काळजी घेतली पाहिजे आणि हीच खऱ्या कर्णधाराची निशाणी आहे, की त्यांची चूक झाली आहे आणि ते चूक एक्सेप्ट करतायत. व्हेरी वेल सेड योगेश. इनोव्हेशन हा विषय खूप महत्वाचा आहे. इम्पॅक्ट प्लेयरचा रूल आलेला आहे, टेप बॉलचा रूल आलेला आहे. वेगवेगळे रूल तुम्हाला पाहायला मिळतात या क्रिकेटच्या फॉर्मॅटमध्ये. तर त्या फॉर्मॅटकडे कसा पाहतोय? त्या इनोव्हेशन बद्दल काय सांगशील? अ, खूप चांगलं इनोव्हेशन आहे. आम्ही ज्यावेळी ISPLला खेळलो पहिली मॅच टेप बॉलची होती. तर पहिले आम्हाला टेप बॉल प्रॅक्टिससाठी फुल टेप केलेले बॉल दिले. त्यामुळे बॉलर्स लोकांनी सगळ्यांनी प्रॅक्टिस केली होती चांगली आणि मग नंतर पहिली मॅच झाल्यावर सचिन तेंडुलकर सर बोलले, की नाही आपण हाफ टेप घ्यायचं. तर आम्हाला असं वाटलं यार टेप बॉल कशाला ठेवला टेनिसमध्ये? ती मजा जाईल, हे जाईल, ते जाईल. पण जसे टुर्नामेंट होत गेली त्याबरोबर टेप बॉलची पण खेळण्याची जे क्लास असतो ते समजायला लागला. मग 50-50 ओव्हरमध्ये ते अजून थ्रिलिंग झालं आणि पहिले आम्हाला असं वाटलं, की यार टेप बॉल कशाला ठेवलाय? पण त्याच्यामागे सचिन तेंडुलकर सरांचं असं प्रेडिक्शन होतं, की टेनिस क्रिकेटरनी पण लेझर बॉल प्लेयरसारखं स्विंग बॉल खेळता यावं. त्यासाठी त्यांनी तो टेप बॉल इनोव्हेशन केलं होतं. फायद्याचा आहे? हो, नक्कीच फायद्याचं आहे. कारण बॉल तो हवेत स्विंग होतो आणि सगळ्याच प्लेयरला ते खेळायला जमत नाही. तुम्ही ISPLमध्ये चेक केलं तर 5-6 प्लेयर सोडले तर चांगले कोण खेळत नाही. तर ते एक चांगलं आहे स्वतःची क्वालिटी आपली वाढवण्यासाठी. इम्पॅक्ट प्लेयर म्हणजे तुम्ही एका संघात 12 खेळाडू खेळवू शकता. जर आपण व्यवस्थित तो रूल वाचला तर. तर तो तुम्हाला ऑथेंटिक वाटतोय की काहीतरी वेगळेपण? हो, इम्पॅक्ट प्लेयरचा टीमसाठी प्रत्येक टीमला यूज चांगला होता. फक्त आपण करता आला पाहिजे त्याला. कधी-कधी टीममध्ये 12 इम्पॅक्ट प्लेयर्स चांगला नसेल, तर त्यांना वाटतं की नाही पण इम्पॅक्ट प्लेयरनी तुमचे रिझल्ट चेंज होऊ शकतात. तुमचं भाकीत काय आहे? म्हणजे पुढच्या 2 वर्षामध्ये, 5 वर्षामध्ये टेनिस क्रिकेटमध्ये नवीन काय घडेल? तुमचं भाकीत काय आहे? मला असं वाटतंय पुढे आता जे 10-10, 8 6-6 वर्ष मॅचेस आहेत, ते पुढे जाऊन 10 ओव्हर, 12 ओव्हर, 15 वर्ष पण होऊ शकतात. आणि जे आता साध्या ग्राउंडवर होतात ते स्टेडियमवर मॅचेस होतील. आणि एक नवीन गोष्ट जर ॲज अ क्रिकेटर तुम्हाला ही पाहिजे, इन फ्युचर ही गोष्ट झाली पाहिजे क्रिकेटच्या खेळामध्ये. तर ॲज अ कॅप्टन, ॲज अ प्रोफेशनल क्रिकेटर तुम्हाला काय अपेक्षा आहे, की हे झालं पाहिजे? मला असं वाटतंय की मॅचेस ऑन टाईम चालू झाल्या पाहिजेत. त्यासाठी सगळ्या प्लेयर्स लोकांनी वेळेवर यायला पाहिजे. जर ते चांगले ऑर्गनाइज करतात आणि मला असं वाटतं जास्त वर्ष मॅच झाल्या पाहिजेत. कारण हल्ली 6-6 वर्ष मॅच होतात. त्यामुळे फास्ट झालंय खूप क्रिकेट. थोडा पेशन्स आणि टेम्परामेंट प्लेयर्सचे चेक होत नाहीत. तर जास्त वर्ष मॅच झाल्या तर अजून मजा येईल क्रिकेटमध्ये. तुम्ही जेव्हा स्टार्ट केलं होतं तेव्हा नॉकआउट स्टेज म्हणजे तुम्ही जरी रायगडला गेलात, तुम्ही जरी गडचिरोलीला गेलात, एक सामना हरलात तर तुम्हाला ती स्पर्धा सोडून यावं लागत होतं. पण आता तुम्ही कुठेतरी खेळायला गेलात, तुम्हाला सेकंड चान्स मिळतो. तर कुठलं क्रिकेट आवडतं, पसंत पडतं किंवा चांगलं आहे? नॉकआउट की लीग? आधी टुर्नामेंटचे प्राईज खूप कमी असायचे हं. आणि आता प्राईज तर ह्यूज झालेत आणि एंट्री फीज जास्त असतात. त्यामुळे लीगच्या ज्या टुर्नामेंट आहेत, त्या मला असं आता वाटतंय खूप फायद्याच्या आहेत आणि नॉकआउट मॅचेसचं तुम्ही झालात तर एक तुमची चांगली टीम
एखाद्या मॅचला कोलॅप्स होऊ शकते, मग ती त्या टुर्नामेंटमधून बाहेर जाऊ शकते. पण त्या चांगल्या टीमला लीगमध्ये चान्स मिळतो, की ज्या आपण चुका केल्यात त्या परत चुका करायच्या नाहीत. असे दोन्ही फॉर्मॅट चांगले आहेत. पण मला लीग सिस्टम जास्त आवडते. म्हणजे एकदा गेलो का पूर्ण मनमुराद आनंद लुटून यायचा. हो. चाहते खूप महत्त्वाचे असतात कुठल्याही क्रिकेटरसाठी. कोकणात तुम्ही खूप प्रेम कमावलेलं आहे. राजेशभाई लोके या तुमच्या प्रचंड मोठ्या चाहत्या आहात आणि त्यांच्याबद्दल तुम्ही काय सांगाल? नाही, मी जेव्हा मिडगावला स्पर्धा व्हायची, तर मी खूप वेळा ऐकलं होतं, की मिडगावला मॅचेस होतात. पण बाहेरच्या मॅचेस एवढ्या असल्यामुळे आमचं कधी जाणं झालंच नाही. पण गेल्याच्या गेल्या वर्षी मी गेलो होतो खेळायला. मला अजितच्या भावाचा फोन आला होता, की "खेळायला येशील का?" त्यावेळी कुठे मॅच पण नव्हती. मी त्याला बोललो, "हो, येईन म्हणून खेळायला." आणि मग त्याने सेट बनवला होता आणि त्याचे ओनर राजश्री मॅडम होत्या. आणि त्यांचे हसबंड माझे एकदम चांगले आहेत, ओळखीचे, माझे घरचे संबंध आहेत. तर तिथे आम्ही हारलो होतो आणि मग त्या अपसेट होऊन रडल्या होत्या. तर त्यांच्या हसबंडनी मला सांगितलं होतं, की पुढच्या वर्षी आपल्याला काही करून जिंकायचं आहे म्हणून. माझी वाईफ त्यावेळी ते रडले, त्यामुळे मला जिंकायचंच आहे. तर ठीक आहे, पुढच्या वर्षी मी माझी जी टीम आहे रिंगकांग ती घेऊन येऊ आणि आपण चांगले खेळून जिंकू म्हणून. तर त्यांचं पूर्ण फॅमिली, म्हणजे मला फॅमिलीसारखीच आहे. त्यांचे भाऊ आहेत. सगळे तिकडचे मिडगावचे आणि एक छोट्याशा गावात एवढी मोठी टुर्नामेंट जे ठेवतात, त्यांच्या आधी ते हॅट्स ऑफ आहे खूप. कारण मिडगाव खूप आतमध्ये आहे आणि त्यांचं ग्राउंड पण खूप छान आहे आणि चांगला ऑर्गनाइज करतात. मजा येते खेळायला टुर्नामेंट. पण लगेचच पुढच्या आठवड्यामध्ये यंगस्टर देवगडची स्पर्धा होती आणि तुम्हाला जास्त वेळ वाट पाहावी लागली नाही आणि त्या स्पर्धेत तुम्ही जबरदस्त खेळ खेळलात. हो आणि मिडगावची फायनल जिंकल्यावर आम्ही लगेच तिथे गेलो आणि तिथे सुद्धा चांगला परफॉर्मन्स झाला आणि परत एक टीम जिंकली. त्यामुळे मजा आली. कोकणात आणि क्रिकेट खेळायला मजा येते. पब्लिक खूप प्रेम देते. म्हणजे सगळेच देतात, पण कोकणात मजा येते खूप खेळायला. आणि ती 21 वर्ष, 22 वर्षांची परंपरा आनंदवाडी चॅम्पियन्स ट्रॉफी ती तर आपण पाहतोच आहात. रत्नागिरी चॅम्पियन्स ट्रॉफी देखील पाहतोय. तर कोकणातल्या प्रेक्षकांच्या प्रेमामुळे किंवा त्यांच्या त्या गर्दीमुळे तुमच्या खेळावर परिणाम होतो? नाही, खेळावर परिणाम होत नाही. कारण कोकणात कधी गेल्यावर प्रेक्षक हुल्लडबाजी करत नाहीत. ग्रेट. चांगल्या प्लेयर्सना ते चांगलेच बोलतात. असं कधी झालं नाही, की आपण जाऊन तिथे तिथल्या लोकल टीमला हरवलंय तर पब्लिक तुम्हाला कधी काय बोलते. तर कोकणात असं कधी होत नाही आणि कोकण माहिती आहे, कोकणाची माणसं सगळी साधी होळी. त्यामुळे मजा येते खेळायला आणि खूप प्रेम देतात. त्यामुळे कोकणात मॅचेस असल्या की सगळे प्लेयर्स तिथे जाऊन खेळतात. सर्वात महत्वाचा मुद्दा आता रायगड प्रीमियर लीग म्हणजेच आपल्या जीवाभावाची स्पर्धा, आपल्या जिल्ह्याची स्पर्धा आणि गेल्या कित्येक वर्षांपासून तो बेंचमार्क रायगड प्रीमियर लीग सेट केलाय. तर त्याबद्दल काय सांगशील? रायगड प्रीमियर लीग स्पर्धा खूप मोठी स्पर्धा आहे यार. तुम्हाला पूर्ण रायगडमधले प्लेयर्स निवडावे लागतात आणि तुम्हाला माहीत नसतं मेन तुमच्या एरियात सोडून बाहेरचे प्लेयर्स. त्यामुळे तिथे तुम्हाला ॲडजस्ट करणं खूप कठीण जातं आणि काही वेळी परफॉर्म होत नाही प्लेयर्स लोकांचा. मग ते जवळच्या मॅच हारल्या जातात. तर खूप म्हणजे कठीण आहे ती स्पर्धा जिंकणं. पण गेली 5 सीझन तर जवळ जाऊन हारतोय. बघूया यावर्षी जिंकतो का? 2700 खेळाडूंचे फॉर्म येतात. हो, हो. मग त्यामधून मग निवड प्रक्रिया एकदम व्यवस्थित. हो, लाईव्ह असते आणि आयकॉन, बॅट्समन, ऑलराउंडर निवडतात. मग तिथून तुम्हाला प्लेयर्स घ्यायचे असतात 2700 मधून. म्हणजे सर्व स्पर्धा तुम्ही जिंकलेल्या आहात. ॲज अ आयकॉन तुम्हाला आता खेळायला मौका मिळतो रायगड प्रीमियर लीगमध्ये प्रत्येक वर्षी. म्हणजे प्रोफेशनल टीमच्या माध्यमातून तुम्ही सर्व स्पर्धा जिंकलेल्या आहात. हो. रायगड प्रीमियर लीग अजूनही जिंकले नाहीत. तर मग त्या स्पर्धेसाठी यावर्षी काय विशेष तयारी? नाही, दरवर्षीच करतो आम्ही तयारी. अन् छोट्या-मोठ्या चुका होतात त्यामुळे हारतो. पण यावर्षी बघू आम्ही प्रयत्न करू चांगले आणि जिंकण्याचा प्रयत्न करू. सेट चांगला झालाय. हो, यावेळी जरा चांगले आहे. स्पर्धा जिंकल्यानंतर तर प्रत्येकाचा आनंद गगनात मावत नाही. मग स्पर्धा जिंकल्यानंतर पार्टी करायला आवडते की रेस्ट करायला आवडते? नाही, रेस्टच मोस्ट ऑफ. कारण एखादी टुर्नामेंट संपली की दुसऱ्या दिवशी दुसरीकडे जावं लागतं. त्यामुळे स्पर्धा जिंकली की आपलं रेग्युलर रुटीन जेवण झाल्यावरच निघतो आम्ही लगेच. मग ISPL जेव्हा आम्ही जिंकलो होतो त्यावेळी पूर्ण टीमची पार्टी होती आणि आम्ही सगळे प्लेयर 2 तास नाचत होतो. हां, त्यामुळे ती स्पर्धा जिंकल्यावरच पार्टी केली होती आम्ही. मॅनेजर स्ट्रिक्ट असतात टेनिस क्रिकेटमध्ये? हो, असतात मॅनेजर. म्हणजे मला असं वाटतं ज्या टीमचे मॅनेजर स्ट्रिक्ट नसतील ती टीम मला नाही वाटत जिंकत असेल. कारण प्रत्येक प्लेयरला बोललं पाहिजे की काय चुकते काय नाही. जर चुका दाखवल्या नाहीत तर मग प्लेयर सुधारणार कसे? त्यामुळे मॅनेजरने स्ट्रिक्टच असलं पाहिजे. कधी खेळाडू आणि मॅनेजरमध्ये खटके उडतात? हो, खूप होतात ना.
कधी-कधी प्लेयर्स ॲक्सेप्ट नाही करत माझी चूक काय आहे. त्याला त्याच्या भावना वेगळ्या पद्धतीने सांगायच्या असतात. कधी-कधी मॅनेजरला असं वाटतं, की यार यांनी माझं ऐकायला पाहिजे होतं. तर होतात, माझे पण होतात कधी-कधी. आमचे पॉइंट ऑफ व्ह्यू जुळत नाहीत. पण मग कधीतरी आपल्याला विचार करून समजतं, की कोण चुकीचं आहे. तर ते एवढेसे छोटे-मोठे खटके हे उडत असतात. आणि आपण मित्र आहोत, तर मित्रामध्ये मित्री असताना या सर्व गोष्टी तर होतच राहणार आणि त्यातून आपण नक्कीच काहीतरी पुढे घेऊन जाणार आहोत. ट्रॅजेडी कधी आले अनुभवाला? हां, मी रोहायला क्रिकेट खेळत होतो तेव्हा माझ्या डोक्यावरून बॉल झालेला, नो बॉल होता. मी तो उडी मारून मारायचा प्रयत्न केला. त्यावेळी पडून पडून माझा पाय फ्रॅक्चर झाला होता. म्हणजे ती ट्रॅजेडी मग किती दिवस, किती महिने क्रिकेट बंद होतं? माझं त्यावेळी 6-7 महिने बंद होतं. ॲक्शनला रिॲक्शन देता? हो, जर माझ्यावर कोण आला तर मी देतोच. कारण मी स्वतःहून कधी कोणाचं हे करत नाही. पण कोणी जर ते केलं तर मग मी देतोच ॲक्शन. कॉन्ट्रोव्हर्सी होते कधी क्रिकेटच्या मैदानामध्ये? कॉन्ट्रोव्हर्सी असे म्हणजे मी प्लेयर्स लोकांना कधी स्लेजिंग किंवा वाईट बोलत नाही. पण कधी-कधी काही प्लेयर्स न जाणून आपल्या अंगावर येतात. मग त्यांना उत्तर द्यावंच लागतं. चिडचिड होते जेव्हा आपल्या संघाकडून जसं तुम्ही गाईडन्स दिलं हर्डलमध्ये, तेव्हा ते होत नाही आणि रिझल्ट काहीतरी वेगळी ठिकाणी वळतो. तेव्हा मग चिडचिड होते? नाही, जर आपण प्लॅनिंग केलं आणि जर ते एक्झिक्यूट नाही झालं तर चिडचिड होत नाही. पण आपण जर प्लॅनिंग केलंय आणि त्या गोष्टी जर करत नाही, तर मग चिडचिड होते. कारण आपण प्रोफेशनल प्लेयर आहोत आणि मग प्रोफेशनलमध्ये लोकांना असं आलं की पैसे कमवतात म्हणून प्रोफेशनल. पण माझ्या मते प्रोफेशनल प्लेयर म्हणजे आपण चुका कमी करतो. हं. इतर खेळाडूंपेक्षा आपण चुका कमी करतो म्हणून आपण प्रोफेशनल असतो. तर मला असं प्रोफेशनल प्लेयरने चुका कमी कराव्या. आणि चुका केल्या तरच चिडचिड होते. चला थोडी चिडचिड आता प्रेक्षकांची दूर करूया. काही मी सिच्युएशन तुम्हाला देतोय. त्या सिच्युएशनला फेस करणारे खेळाडू कोण आहेत, हे तुम्हाला सांगायचं आहे. 1 चेंडू 1 धाव डिफेंड करणारा गोलंदाज. अभिजित दुधे, 1 चेंडू 6 धावांची गरज असताना षटकार खेचणारा फलंदाज. पंकज जाधव, आउटफील्डमधला उत्कृष्ट क्षेत्ररक्षक. हिजत कुरेशी, सर्कलमधला उत्कृष्ट क्षेत्ररक्षक. मध्ये पंकज जाधव, विकेट कीपर. श्याम रहाटे, क्लोज विकेट कीपर. श्याम रहाटे, कॅप्टन. कॅप्टन सॅनिक जगताप आणि चंद्रकांत शिंदे, यॉर्कर स्पेशलिस्ट. तुकाराम कुंचे महाराज, बाउन्सर स्पेशलिस्ट. विश्वजित ठाकूर, इकॉनॉमिकल बॉलर. विजय पावले, 6 चेंडू 6 षटकार खेचणारा फलंदाज. पंकज जाधव, लॉंगेस्ट 6 लांब लचक षटकार. रामवेश शीख, जावेद शेख, मेडन स्पेशलिस्ट. स्पेशलिस्ट. जुने बॉलर्स खूप नाव ऐकले बघितले नाहीत. पण नाजिम गुल्ली, प्रेझेन्स ऑफ माइंड. प्रेझेन्स ऑफ माइंड, सॅनिक जगताप, वेळेवर येणारा नेहमी. योगेश पेंडकर, अग्रेसिव्ह योगेश पेंडकर, आणि शांत. शांत विजय पावले. टेनिस बॉल क्रिकेटने योगेश पेंडकरला काय दिलं आणि काय घेतलं? टेनिस बॉल क्रिकेटने म्हणजे योगेश पेंडकरला खूप काही दिलं. जे एवढे फॅन्स असतील, प्रसिद्धी असेल किंवा कुठल्याही क्षेत्रात गेलो तरी लोक ओळखतात आपल्याला. जी कामं आपली पैशाने होऊ शकत नाहीत ती ओळखीवर होतात. आणि आपण राज्यात म्हणा, जिल्ह्यात म्हणा, आपल्या तालुक्यात म्हणा, खूप काही गोष्टीमध्ये गेल्यावर आपल्याला जे ॲज अ क्रिकेटर म्हणून ओळखतात ते बघून प्राऊड फील होतं. घेतलं म्हणजे खूप सॅक्रिफाईस करावे लागतात. तुम्हाला फॅमिलीला टाइम नाही देत आहेत. तुमचे मित्र तुमच्यापासून दुरावतात. कारण मॅच असली की कधी कोणाच्या लग्नाला, हळदीला, वाढदिवसाला जाता येत नाही. त्यामुळे मग त्या मित्रांना वाटतं की हा आपल्या कार्यक्रमाला आला तर आपण कशाला जायचं. मग ते तुमचे मित्र तुमच्यापासून दूर जातात. त्या गोष्टी होतात. योगेश पेंडकरचं भविष्य काय? भविष्य म्हणजे मी चांगला जॉबला आहे लक्ष्मी ऑर्गॅनिक्समध्ये. क्रिकेट संपल्यानंतर लाईक चांगला जॉब आणि फॅमिली टाईम. 1 मिनिटं किंवा 5 मिनिटं तुम्ही घेऊ शकता. तुम्हाला जे काय बोलायचंय, म्हणजे तुम्ही कुठे बोललं नाहीये आणि तुम्हाला या प्रश्नावलीमध्ये जे दिसलं नाही, तुम्ही बोलू शकता. मला असं वाटतंय की टेनिस क्रिकेटमध्ये खूप प्लेयर्स लोकांना असं वाटतं की मला लवकर चान्स मिळत नाही किंवा एखादा प्लेयर लकी आहे की याला ही टीम मिळाली. तर माझं त्यांना असं सांगणं असेल की कुठल्याही प्लेयरला कष्ट केल्याशिवाय आणि डिसिप्लिन ठेवल्याशिवाय किंवा तुम्हाला जोपर्यंत तुमचं टॅलेंट शो करत नाही तोपर्यंत तुम्हाला एखादी मोठी टीम एखाद्या मोठ्या टुर्नामेंट्समध्ये खेळवेल
असं तर शक्य नाहीये. एका दुसऱ्या प्लेयरला होऊ शकतं. पण मोस्ट ऑफ तुम्ही तुमचा पहिले टॅलेंट शो करायला पाहिजे. तुम्ही त्या लेव्हलला किती मॅच्युरिटी दाखवता किंवा प्रेशर कसं हँडल करता, ते खूप महत्त्वाचं आहे. आणि असं आता तर आधी क्रिकेटमध्ये काहीच नव्हतं, की जसं लेदर क्रिकेटला एक स्टेज होती, की रणजी खेळायचं आहे आपल्याला खेळून. रणजी झाल्यावर आपल्याला इंडियन टीममध्ये जायचं आहे, IPL खेळायचं आहे. आधी ते टेनिसमध्ये असं काहीच नव्हतं. पण आता ISPL आल्यामुळे टेनिस प्लेयरला एक व्हिजन झाले, की मला ISPL खेळायचे. तर त्याची तयारी त्यांनी आधीच म्हणजे स्वतःची बॉडीकडे असेल किंवा स्वतःच्या हेल्थकडे असेल, स्वतःच्या फिटनेसकडे असेल, त्यांनी लक्ष दिलं पाहिजे. आणि खूप जणांना असं वाटतं, की मी चांगला खेळतोय मग मला ISPLला घेतलं पाहिजे. पण खूप खूप लोकांना असा गैरसमज आहे, की मी चांगला खेळतो मला ISPL का घेत नाहीत नवीन प्लेयरला. पण माझं सांगणं हे आहे, की आता जे ISPLला प्लेयर्स जे खेळत आहेत, त्यांनी क्रिकेटची तपस्या जवळ 10-10, 15-15 वर्ष केली आहे. हं. त्यामुळे त्यांना ISPLमध्ये सिलेक्ट केलेलं आहे. तुम्ही कोणताही प्लेयर घ्या, जे खेळतायत ते 10-10, 15 वर्ष त्यांनी कन्सिस्टंट परफॉर्म केले टेनिस क्रिकेटमध्ये. त्यामुळे त्यांना एवढ्या लेव्हलला सिलेक्ट करतात कोचेस आणि मॅनेजर. खूप चांगलं मत व्यक्त केलं. बक्षिसांचा उल्लेख झाला होता. मला अजून काही परिसराचा आढावा द्यायला आवडेल. भिवंडीतलं क्रिकेट म्हणजे आपण मेयर ट्रॉफी जी पाहिली 2021 ची त्या ठिकाणी IPL मध्ये जे कॅमेरा जे वापरले जायचे, बाली ट्रॉफी ज्या ठिकाणी बक्षिसांची रक्कम तुम्हाला माहितीच आहे आणि बक्षिसं माहिती आहे. केंद्रीय राज्यमंत्री चषक ज्या ठिकाणी तुम्हाला बक्षीस रूपात बाईक मिळते. तर भिवंडी क्रिकेटने सुद्धा खूप दिलंय क्रिकेटला बक्षिसांच्या माध्यमातून सांगायचं झालं तर. भिवंडीमध्ये खूप क्रिकेट पुढे आहे. आता पण म्हणजे प्राईजच्या बाबतीत असेल किंवा मॅचेस होतात आणि प्लेयर्स पण खूप भिवंडीमध्ये जास्त आहेत. तुमचे स्पॉन्सर्स लोक जास्त आहेत. त्यामुळे भिवंडी क्रिकेटमध्ये खूप पैसा आहे. आणि इथले मोस्ट ऑफ ग्रामीण खेळणारे प्लेयर्स त्यांच्या गावाच्या मॅचेस असल्यामुळे आणि व्यस्त शेड्यूलमध्ये ते ओपन क्रिकेट खेळत नाहीत. पण खूप सारे चांगले चांगले प्लेयर्स आहेत. मी नेहमी त्यांना पण बोललो असं की पण शेवटी गावाच्या मॅचेस असल्यामुळे त्यांना यायला जमत नाही. उल्लेख चांगला केला. कारण स्पर्धा इतक्या मोठ्या प्रमाणात होतात. म्हणजे मेयर ट्रॉफी जसा मी उल्लेख केला 2021 ची किंवा त्या अगोदर आपण त्या स्पर्धा पाहिल्या. ज्या ठिकाणी विलास आर पाटील साहेब वरच्या दर्जाचं क्रिकेट खेळाडूंना खेळण्याची संधी देत होते. बाली ट्रॉफी, अल्ताफ बाली सर तसा आपण उल्लेख केला. त्या ठिकाणी बक्षिसं मोठ्या प्रमाणात दिली जायची. केंद्रीय राज्यमंत्री चषक A1 जोडी ज्यांनी बक्षीस रूपात बाईक दिलाय आणि कित्येक आयोजक, भिवंडीतले आयोजक असतील. म्हणजे मला असं वाटतं की जितके आयोजक महाराष्ट्रात आहेत, त्या सर्व आयोजकांना हॅट्स ऑफ आहे. की ज्यांनी खरंच खेळाडूंचं भवितव्य जपण्यासाठी आपलं सर्वोत्तम योगदान दिलंय. तर आयोजकांबद्दल काय सांगाल? नाही, मला असं तर वाटतंय की आयोजकांमुळेच टेनिस क्रिकेट अजून पण जिवंत आहे. कारण जर टेनिसच्या टुर्नामेंटचं आयोजन नाही केलं तर प्लेयर्स कसे खेळतील? आणि जर मोठमोठ्या तुम्ही टुर्नामेंट्स घेतल्या तर ते नेहमी इनोव्हेशन करत असतात. आता सुप्रीमो मी जवळ-जवळ 15-1 वर्ष बघतोय, खेळतोय. दरवर्षी जातो तेव्हा काही ना काही नवीन असतं. आम्ही एवढी वर्ष प्रयत्न करत होतो जिंकण्याचा. पण यावर्षी त्यांनी फायनल जिंकणाऱ्यांना 11 बाईक्स दिल्या होत्या आणि आम्ही त्याच वेळी जिंकलो. ते काहीतरी नवीन इनोव्हेशन करत असतात. त्यामुळे पुढच्या सुप्रीमोला काय होईल किंवा पुढच्या रतनबुवाच्या टुर्नामेंटला काय होईल किंवा असं खूप साऱ्या टुर्नामेंट्स आहेत ज्याला नवीन काय होईल याची ॲज अ प्लेयर म्हणून पण आणि पब्लिक म्हणून पण आम्ही वाट बघत असतो. रत्नागिरी चॅम्पियन्स ट्रॉफीचा उल्लेख होऊन गेला होता. ती स्पर्धा तर प्रेक्षकांचा रेकॉर्ड ब्रेक आहे. म्हणजेच ऑनलाईन प्रेक्षक जेव्हा आपण YouTubeवर कुठली स्पर्धा पाहतो, त्या ठिकाणी 1.25 लाखाहून जास्त प्रेक्षक एकाच वेळी तो सामना पाहत होते आणि मला असं वाटते त्या ठिकाणी तुम्ही सुद्धा अवेलेबल होता. होय. मी रत्नागिरी चॅम्पियन्स ट्रॉफी म्हणजे माझ्या लाईफमध्ये सगळ्यात जास्त स्पर्धा आम्ही तीच जिंकलो असू. आणि रत्नागिरी चॅम्पियन्स ट्रॉफीला पब्लिकला बसण्यासाठी पण खूप चांगली सोय असते स्टेडियममध्ये असल्यामुळे. आणि जे भोंगे वाजवत असतात किंवा पब्लिक जे एन्जॉय करतात, ते त्या ग्राउंडमध्ये खेळायला मजाच खूप वेगळी येते. आणि टुर्नामेंटचा स्टँडर्ड पण खूप चांगला आहे. वेल ऑर्गनाइज असते. कॉमेंटेटर चांगले असतात, स्कोरर चांगले असतात. दीपक पवार जे सगळं हँडल करतात, खूपच चांगले करतात आणि मजा येते ती खेळायला. खूप छान संवाद आपण साधलात योगेशजी. AK स्पोर्ट्स अँड इव्हेंट हे YouTube चॅनल आपण लॉन्च करणार आहोत आणि मला या टेनिस बॉल क्रिकेटच्या हंगामामध्ये कित्येक स्पर्धा या चॅनलवर लाईव्ह पाहायला मिळतील. ॲज अ क्रिकेटर, ॲज अ कॅप्टन तुम्हाला काय एक्स्पेक्टेशन आहे की या चॅनलने प्रेक्षकांना नेमकं काय द्यावं? आता खूप सारे लाईव्हचे ब्रॉडकास्टर आहेत, लाईव्ह करतात. मला असं वाटतं की टेनिस क्रिकेटमध्ये जे LBW वरून जे प्रॉब्लेम्स होतात किंवा प्रत्येक बॅट्समनला नेहमीच वाटतं की मी आउट नाहीये. तर मला असं वाटतं की LBWचे जे हॉकाय येतं,
ते करावं आणि टेनिस क्रिकेट एक वरच्या लेवलला घेऊन जावं. चला, या ठिकाणी नक्कीच खूप चांगली सूचना आपण दिलेली आहे. त्यावर टेक्निकल टीम काम करेल सुद्धा. तर कसं वाटलं व्यक्त होऊन तुमच्या प्रवासाची माहिती प्रेक्षकांना देऊ? नाही, खूप मजा आली आणि स्पोर्ट्स इव्हेंटला येणाऱ्या भविष्यात माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा आणि तुम्ही खूप चांगलं काम कराल आणि तुमचं सुद्धा नाव खूप मोठ्या प्रमाणात होईल हीच अपेक्षा बाळगून देवाला प्रार्थना करतो. फायटर जेटने खूप चांगली माहिती दिली आणि त्या सर्व अनुभवांची माहिती तरुणांना नक्कीच काम येईल आणि त्यांचा अभ्यास अजून जास्त प्रगल्भ होईल. त्यांच्यातला क्रिकेटपटू अजून जास्त चांगला खेळण्याचा प्रयत्न करेल. तर आजच्या एपिसोडमध्ये इतकंच. भेटूया पुढच्या एपिसोडमध्ये एका नवीन पाहुण्यासोबत. तोपर्यंत धन्यवाद. AK स्पोर्ट्स अँड YouTube चॅनलला सबस्क्राईब करा विसरू नका. थँक